पाण्याच्या प्रजवत ए जापरे पाणी बघा बघ उडी आली उडी या उडीचं काय नाव आहे? उडीचं नाव काय? शोरूम हो हो आली ना शोरूमची गाडी आता कोण? आहे ना ते काय काय नाव आहे या उडीचं? मुलकन मुलकान उडी. मुलकन उडी आली प्यार जिंदगी में गेली मुलकान उडी. उडी आली उडी आता ही कोणती उडी आहे? उडीचं नाव काय आहे? दामत कापल उडी हो 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 हो. ती माझी मुलगी आता कोण ते आहे? काय आली ना उडी काय नाव आहे या उडीचं? उडीचं नाव काली तिडी तू बरी नखरेवाली व याला म्हणत्या काली तिडी नखरेवाली गर्दी करू नका, असं मोकळा मोकळा बसा. इकडे सरक बेटा पुढे या इकडे या. काय बोलतो तुला? सरक, अशी इकडं बस. तू काय इकडे घे. मागे मागं बाय आता कोण आहे? उडी काय नाव आहे? मस्तानी मस्तानी बापरे. विकी मस्तानी एवढे बाजीरावने किंवा सांगितलं. तरी पार पाडल ती औरंगाबाद धुराली ती उडी उडी आता उडीचं नाव घेतले रे मावशी काय नाव आहे? तुला सांगितलं तुझ्या बाया करण्याचा मेन्यू बदला एवढी टेन्शन उडी. बेकार म्हटलं म्हणजे उडीचं नाव काय? आय गप्पा आय कमांडली बाजूला सरक आहे बाजूला सरक आहे का दाबून मरल काय नाही. उडी. माझं कामच केलं होतं तिने आता ती जलपरी मला काम तिचं काम होती मला मारायलाच आली नाही पण इथं सांगली येऊन देतो शाळा असेल. अगं ती बंजार विजयगिऱ्या दिले तर बंजार आली ती बंजार विजयगिऱ्या दिले. ते म्हातारं कुठे टाकून आली काय बाई? आता कोण आहे? या काय उडी आता इकडे तिला विचार तू उडी मारशील. हा तू कोणती उडी मारशील? तू डॉल्फिन मच्छी उडी मार. कशी डॉल्फिन मच्छी जगभरात फक्त जपान देशात आहे. हा हा आणि तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक जपानला जातात. होय होय तिचा खेळ कसा आहे? ते पाण्यातून सरळ वर जाते. हा वरून सरळ खाली पडते. हा
इथं जर बुडाली ना बुडाली तर पार इथंच निघाली. लांब निघाली इथंच निघाली. आय वड्या. काय केलं तिने माहितीये? काय केलं? पाणी बाजूला सारीत होती का बरं? मध्ये जाऊ नये म्हणून. आता पाण्यात गेली ना ती. नंबर तुझा आहे. आता मी उडी मारते. शाबास, शाबास. अरे काय उड्या मारल्या आणि काय उड्या मारल्या. काही जरी झालं तर ओल्ड इज गोल्ड. बोलला कसं? जुनं ते सोनं. वाव. मी उडी मारते. काही नको करू. का बरं? उडी घालायची ना हा. आधी एक काम कर. ही साडी सोड. बरं. तळीवर ठेवून ये. मग उडी घाल. चालेल. हा. काय झालं? काय होतंय? काय पाहतो? याच्याकरता खालून मांडून होता. समजलं मला. तू दुधाची सोय लावून राहिला ना. पण माझा नाही विलाजे डेअरीच कोण देतं मी काय करू? कर पाय कर. हा काय घरची डेअरी? बापरे आमच्या बापाने का उघडली डेअरी? तर पाय जाय तर आज आमोश आहे का पोरगी नाही? सोयीशीवर घाबरू नको. पुढे मग का पोरगी ना का काय झालं? तरी बोलती नाही ग कशी मी करेन तुझी तुझ्या आवडीची परिस्थिती तुम्ही कानावर आली तुझी नाही बोली जा तुम्ही होई. माझी साडी मी मारते उडी. काळं पोरं कुठे गेले? काळं पोरं आज हरभरे खाल्ले होत्या. सांगते ना हरभरे खाल्ले. एक तासापासून जीवाचा पोट गेला होता. पाण्यात आल्यावर जीव मोकळा केला. मी पाहिजे नाही. पाण्यात पाहिल्यावर डबल पाहिलंय. वास येते आवाज येत. म्हातारी आणि गवळणी या ठिकाणी आंघोळी करतायत. जातो आणि म्हातारीची मस्करी करतो या. म्हातारे आगे उठ. अरे तुला काय आग कराय का इकडे पोरी आंघोळ करताना मध्ये उठ घालतो. आगे तो बसायचा उठ नाही मग तुम्ही उठून उभे राहा. समजलं. झालं ना गोंधळ? काय गोंधळ ते व्हायचं ते झालं तरी इकडं पाहिजे ना. आता काय करा बाई माझ्या नवराने व्यापारी तुझ्या पुढचं आहे आम्हाला सांगून काय? अगले हाणल ग इथे वेळ झाला का ते सारे दिवस त्याची खांद्यावरी. आता काय करायचं बायला हाणल ग मला व्यापारी देऊ. याचे नवरे तर शहरात माझा ही व्यापारी लय वर माझं मला एक काम कर. कापावून सांगता येतो. माझा बोलतो खाली वळायली. वेळ लागाय नको म्हणून लवकर जा आणि पटकन साड्या घेऊन होई. बोल जाय. तू
सारखा माणूस उभा मेमरी म्हातारी बाई अंगावर बोटभर कपडा नाही आणि कशी काय जाऊ त्याच्या बोट अगं काय विचार करते बघ पूर्ण तरुण मुली तू नाचते काय तुझं काय ग झालं गेलं मस्त घेऊन बरोबर आहे तुम्ही तरुण पोरी मी म्हातारी बाई आहे जे काय आहे ते तुम्हाला मला कुठे काय एक काम कर लाज वाटते ना मग मागं हात लावून साड्या घेऊन होईल ना पिंगेला गोट चल उठ लवकर. अरे वा काय ग झालं चालू झालं काय काय पाहिजे तुला काय होतंय तुला वस्त्र मिळणार पण दोघा हाताने सूर्य नमस्कार कर देवाचं दर्शन घे मारुतीरायाचं काय म्हणलं कपडे मिळतील काय म्हणते काय म्हणते मला म्हणतो तो हाताने सूर्य नमस्कार कर कर जरा बाहेर येऊन काय म्हणतो काय ग सोपं काम आहे डोळ्यात करू हे बघ भाऊ तुला औरंगाबादची लेखा काय दिसत 3 किलोमीटरची खरेदी ठेवली माझ्यावरती भरोसा आहे तिकडे काय हे बघ समजलं काय तुला माझं कट्टारी दुकानात पाहायचंय ना आणि काय पाय हा केला नमस्कार
नाम घ्या आणि तुमचा मार्ग हा मोकळा करा. देवाचं नाव देवाची भक्ती हो नंतर देव आता भक्ती केल्याशिवाय अजिबात आवडत नाही. असं पण बाबा आज एकने मग 5 जातीचा 5 जोडे नाही. असं आहे. 5 जातीचा मतलब म्हणजे मराठी कानडी मुसलमानी कोकणी आणि गुजरी प्रत्येकाची जात वेगळी पेहराव वेगळं बोलणं वेगळं प्रत्येक बाजूला आला प्रत्येकाला देवाने अडवलं प्रत्येकाने देवाची विनवणी केली त्यावेळेस मार्ग मोकळा झाला. अरुण एक छोटंसं खेडेगावची वस्ती त्या मुसलमान समाजाचं घर ती मुसलमानी सुद्धा बाजारला आली तिलाही देवाने अडवलं तिलाही देवाची भक्ती करायला लावली त्यावेळेस मार्ग मोकळा झाला. मग प्रत्येक येतील आपलं दर्शन घेतील पुढे मार्ग राहतील सांगताय का. मराठी समाजाचे आहे. काय म्हणतो मग सांगताय का. सुंदर सुंदर मिळाली यमुनाती सुंदर सुंदर मिळाली यमुनाती कानाने घातलेले कळंबावरी स्नान करून निघाला माहेरी आशा करीला Maravilha!
कानडी गेली 3 नंबरची आता मुसलमान समाजाच्या आली मुसलमानी आली का 3 नंबरची मुसलमानी हा ये कशी इन्होंने करते देवाला इसको बोलली खडी बोलली बाजारात आली तिला जाणी बोलली नाही सोडणार तो अटकवली ते वाचरायला मग ही भक्ती केली त्यावेळी मागं मोकळा झाला इन्होने कसे केले तिची शोधत नाही का देवाला काय म्हणती ऐका सांगा मुसलमान समाजाची 4 नंबरची कोपरी आली कोपरे आता नंतर म्हणता आलो का कंग जैसा दे तैसा भे ती साधी नाही देवा येणे कसे इन्होने केले कोपरी ने कोपरी आपल्या भाषा आहे इन्होंने कुठल्या पद्धतीने करते देवाला फिरून लंबा घालून टाकला देवाची भक्तीच करायला लावली त्यावेळेस मार्ग मोकळा झाला सांगू
एवढंच बोलायचं कोणाच हरी भक्त त्यांचं नामदेवांची गोष्ट आहे. शेवटच्या वेळी ते काय म्हणतात काय म्हणतात आता पाची चपाती येतील आपलं दर्शन घेतील आणि कायमच्या भक्तीला लागतील. तर आम्हीनो या पाची चांगलं काय म्हणतात या पाची